अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। काल मी पत्रकार परिषदेत येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडले असं म्हटलं होतं। या विधानाचा अर्थ संभाजीनगर पुरता मर्यादित नव्हता। चंद्रकांत खैरे हेच उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असल्याची माहिती आहे, पण उभाटा गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत। वर्षा निवासस्थानी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत अनेक उभाटा गटातील नेते येत आहेत। उभाटा गटात काही आलबेल नाही हे दिसून येते। येत्या सोमवारी सर्वच स्पष्ट होईल असे शिंदे साहेब सर्व मांडतील। शिवसेनेची जी कोंडी होतीये यामुळे शिवसेनेवर याचा परिणाम होतोय। महायुतीचा शिवसेनेचा उमेदवार असणार, भाजपचा नाही। 4 उमेदवारांची नावं समोर आहेत। सोमवारी तर अनेक प्रवेश होणार आहेत। ते कोण आहेत ते तुम्हाला सोमवारी कळेल। सभेचं व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलंय। संजय राऊत रांगोळी काढण्याचं काम करतील। टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गटातील एका महिला कार्यकर्त्यांना दिलंय। उद्धव साहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले हे सांगतील। हे सर्व शिवसेना प्रमुख पाहत असतील। भाजप उमेदवारांना शिवसेना मदत करेल आणि शिवसेनेचा असेल तर भाजप मदत करतील। अंबादास दानवे आणि शिंदे सेना 6 महिनेच शिल्लक राहणार। त्यांनी जे म्हटलं तेवढं तरी त्यांना म्हणू द्या। ते विरोधी पक्षनेते आहेत, बोलावंच लागेल। आणि राहुल गांधी सभा, बाळासाहेब ठाकरे फोटो नाही, हेच यांचे विचार आहेत। शिवसेना प्रमुखांचे विचार हे पायदळी तुडवत असतील। पहिल्यापासून मुख्यमंत्री यांची भूमिका आरक्षण देण्याची आहे आणि आधीपासून ते प्रयत्न करत आहेत। 10% आरक्षण त्यांनी दिलं ओबीसीला। धक्का न लावता तुम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा। शिंदे साहेब तुमच्यासाठी सकारात्मक आहेत। काही लोकांनी फसवणूक करायचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री हे तो प्रयत्न होऊ देणार नाहीत। अनेक जण इच्छुक आहेत ना, विनोद पाटीलच काय, अनेक जण इच्छुक आहेत। अनेकांनी आपली इच्छा व्यक्त केलेल्या आहेत। निश्चित त्याचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी करायचा आहे। त्यांना तो निर्णय घेऊ द्या। तुम्ही आता जर आले तरी त्यांचं आम्ही स्वागत करू। कोणी जरी आमच्याकडे आले आणि त्यांना जर शिंदे साहेबांना जर वाटलं की हा योग्य उमेदवार आहे तर निश्चित त्याचं स्वागत केलं जाईल। तुम्हाला सोमवारी चांगला एक भूकंपाचा धक्का पाहायला मिळेल, म्हणून 2 दिवस आता वाट पाहून सोमवारचा आपण जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब त्याच्या कौशल्याने घेत आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल। तो किती जागा काही जणांचे तिकीट कापणार असं म्हटलेलं आहे, ती संख्या नेमकी किती आहे आणि तिकीट कापणार आहे असं नाहीये, काही बदल करणार आहे। तर काही बदल हे नैसर्गिक असतात, म्हणून त्यांना कुणाला डावलणं हा त्या मागचा हेतू नसतो। सीट निवडून आणणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो। आणि एखाद्याचं तिकीट कापलं म्हणून दुसऱ्याला दिलं तर तो काही पदाधिकारी नाही अशातला भाग नाही। तुम्ही जर आता भाजपची यादी पाहिली असेल, 4 लोकांचे तिकीट काढले, 4 लोक पदाधिकाऱ्यांना दिले। म्हणून एखाद्याचा तिकीट कापून इतर पक्षातून आलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं अशातला तो काही प्रकार नव्हता। पक्षातल्या लोकांच्या अंतर्गतच इतरांना संधी देणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो। असे किती लोक अशा किती ठिकाणी होऊ शकतं अंदाजे तुमच्या? आता होईल ना, 2-3 ठिकाणी तर होण्याची शक्यता नाकारता येत। निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाचा कोणताही कार्यकर्ता ज्या ठिकाणी तो राहतो, ज्या ठिकाणी त्याचं कार्य म्हणजे तो आपलं काम करतो, त्याला असं वाटतं की या वेळेला या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली। मग संधी मिळण्यासाठी तो आग्रह पक्षाच्या नेत्यांकडे धरत असतो। मग तो शिवसेनेचा असेल, तो भाजपचा असेल, तो राष्ट्रवादीचा असेल, त्यांच्या आग्रहाचा मान सन्मान हे वरिष्ठ नेते ठेवत असतात। आणि शक्य झालंच जर एखादी जागा जर भेटली तर त्या कार्यकर्त्यात समाधान सुद्धा होतात, म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात। याचा अर्थ युतीमध्ये कुठंतरी बिघाडी आहे, कुठंतरी वाद आहे असं समजण्याचं काही कारण नाही। उमेदवार जाहीर नसताना तयारी सुरू झाली नाही, उभाटा गटाचा उमेदवार जाहीर आहे ना, चंद्रकांत खैरे। कुठं अधिकृत जाहीर केलं? अधिकृतच आहे त्यांचा अधिकृतच आहे। दांडी मारले काय? आता दानवेने का दांडी मारली हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु उभाटा गटाचा उमेदवार इथं चंद्रकांत खैरे आहेत हे नक्की आहे। तुम्ही घोषित करायला येता? आम्हाला माहिती, त्यांच्या आतले सर्व खबरा हे आमच्याकडे असल्यामुळं आम्ही तुम्हाला 100% सांगतो, बॉन्डवर लिहून देतो। चंद्रकांत खैरे ते त्यांचे उमेदवार आहे। त्यांनी बाजी मारली तुमच्यापेक्षा? मग काय तू सिनियर विचार नाही, त्यांच्या ग्राउंडवर तुमचा डोळा होता, त्यांचं जिथे ऑफिस आहे त्या ग्राउंडवर तुमचा डोळा होता असं म्हणून आवडले त्यांनी फास होतंय का सगळे? आम्हाला अशा जागा वेगळ्या याच्या डोळा ठेवायची गरज नाही। आम्ही डोळा कधीच मारत नाही, डायरेक्टच आलिंगन देत असतो। म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कथोकल्पित असतात। आम्हाला ही जागा पाहिजे, त्या जागेवर काहीतरी नारळ फोडल्याने काही होणार आहे, अरे आम्हाला त्याची गरज नाही। आमची इतकी मजबूतीने आम्ही उभे आहोत की आम्हाला कोणाच्या जागेवर डोळा ठेवणे, डोळा मारणे हे प्रकार आमच्याकडे घडत नाहीत। आता आम्हाला फक्त टार्गेट एकच आहे, संभाजीनगरची जागा जिंकणे। उमेदवार आपला प्रचार करताना
एक आपली एक स्टाईलने करत असतो, त्यांनी त्याच्या स्टाईलने केलेलं आहे. परंतु या वेळेला MIM या जिल्ह्यामध्ये नावालाही राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी MIM चे उमेदवार जाहीर करणार आणि जे नाराज असतील त्यानंतर आम्ही सर्वात शेवटी यादी जाहीर करून हा आकडा वाढवू शकतो. वाढू शकतात ते आकडा उमेदवार उभे करण्यासाठी वाढू शकतात, पण निवडून येण्यासाठी ते या वेळेला 0 राहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. शंभूराज देसाईंनी मुंबई तक की चौड़ी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सेनेची जी युतीची बोलणी चालू आहे त्यामध्ये संभाजीनगरची जागा सरकार आल्यानंतर उठावा गटाला आम्ही जेव्हा बंड केलं, उठावा गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा 5 रुपये कमी करण्याचं धाडस एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे, हे इलेक्शनचा जुमला नाही. 2 रुपयाने रेट आज कमी झाले म्हणून काय भाजपने इलेक्शनसाठी केले आणि 2 रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही. म्हणून ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेनुसार ते रेट कमी झालेले आहेत. याचा अर्थ कोणी असं गैर काढू नये की भाजपने मतदाराला खुश करण्यासाठी काही रेट कमी केले. निश्चितच राज्य पण त्याच्यावर विचार करेल. आज कॅबिनेट आहे, यातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे. जाऊ दे. निवडणुकीमध्ये शिवसेना लढत आलेली आहे म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता. मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे. जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो, कारण की मराठवाड्याची उपराजधानी आहे. म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.